पाण्यासाठी गाठावे लागते स्मशान. कात्रज कोंढवा रस्त्यावरील चित्र. नागपूरमध्ये 54.11 तर रामटेकमध्ये 11% मतदान. कमी टक्का कुणाला धक्का. यूपीच्या अमरोहामध्ये काँग्रेस गेली 40 वर्षे विजयापासून वंचित. संतोष चौधरींचे बंड शमवण्यासाठी जयंत पाटील जळगावात दाखल. काँग्रेसला मोठा धक्का. प्रियंका गांधीचे निकटवर्तीय तजिंदर सिंग बिट्टू यांचा भाजपमध्ये प्रवेश. इराकमधील इराण समर्थित लष्करी तळावर साखळी बॉम्बस्फोट. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची माहिती दळवली. 650 खासगी रुग्णालयांना नोटिसा. मुंबईत आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचं मोठं वक्तव्य. नाशिक महापालिकेसमोर विक्रेत्यांचे भाजी फेक आंदोलन. इंडिया आघाडीचा पराभव होणार. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान. मनीष सिसोदियांनी ईडी सीबीआय पुढे हात टेकले. जामीन याचिका मागे. बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडवणार. मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर. ईडी न्यूजचा लोगो रंग बदलला. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया. राष्ट्रवादीने मागितलेल्या 4ही जागा दिल्या. आशिष शेलारांचं विधान चर्चेत. जळगावात 5 वाळू माफियांसह हातभट्टीची दारू विकणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई. त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री. एफडीएची विक्रेत्यांवर कारवाई. नागालँडमधील 6 जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान. वेगळ्या राज्याची मागणी. इंडिगोच्या उपमा आणि पोह्यात सोडियमचं प्रमाण. इन्फ्लुएन्सर्सच्या आरोपांवर कंपनीचं स्पष्टीकरण. बजरंगी भाईजानचा येणार दुसरा भाग. निर्मात्यांची घोषणा. शाहू महाराजांचे खरे वारसदार समरजित घाटगे. मंडलिकांचा छत्रपती कुटुंबांवर हल्लाबोल. अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर. सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर. कडूसच्या दक्षिणा फाउंडेशनमधील विद्यार्थ्यांना विषबाधा. सुमारे 100 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. पवारांचे राष्ट्रवादी व ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला फसविले. प्रकाश आंबेडकरांचा टोला.